रमजान महिन्यात कान्हड विद्युत उपकेंद्रावरून भारनियमन बंद करण्याची मागणी. महावितरणकडे सादर केलेल्या निवेदनात अखंड वीज पुरवठ्याची अपेक्षा. रमजान महिना सुरू असल्याने कान्हड विद्युत उपकेंद्रावरून होणारे भारनियमन लोड शेडिंग तात्पुरते बंद ठेवण्यात यावे अशी मागणी स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय सेलू यांना निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की दिनांक 19 फेब्रुवारी 2026 पासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. हा महिना धार्मिक व आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण रोजा उपवास ठेवून दिवसभर अल्लाहची उपासना करतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. दिवसभर उपवास केल्यानंतर उष्णतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत घरांमध्ये पंखे, कूलर, पाण्याच्या मोटारी तसेच इतर आवश्यक विद्युत उपकरणांचा वापर करणं गरजेचं ठरत आहे. विशेषतः पहाटे सहेरीच्या वेळेस व सायंकाळी इफ्तारच्या वेळेस अखंड वीज पुरवठा असणं अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. सध्या कान्हड विद्युत उपकेंद्रावरून सुरू असलेल्या भारनियमनामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे रमजान महिन्याच्या कालावधीत तरी भारनियमन तात्पुरते बंद ठेवण्यात यावं व अखंड वीज पुरवठा करण्यात यावा अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर पंचायत समिती सदस्य मुजाहिद कादरी तसेच ग्रामपंचायत सदस्य अनवर पटेल, साजिद पठाण, शेख असलम, शेख नईमुद्दीन कौसडीकर आणि शाकीर पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महावितरण प्रशासनाने सामाजिक व धार्मिक भावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.